सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपनेते विजय करंजकर यांच्या हस्ते झाले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चेहेडी येथे हे कार्यालय थाटण्यात आले। महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या वतीने विशाखा भडांगे, जयश्री खरजूल, पंडित आवारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जयश्री खरजूल, पंडित आवारे आणि हरीश भडांगे यांनी याआधी नगरसेवक पद भूषविले। त्यांच्या कार्यकाळात प्रभागात रस्ते, पथदीप, भूमिगत गटारी अशी विविध भरीव कामे करण्यात आली आहेत। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला ज्ञात व्हावा म्हणून उद्यान तयार करण्यात आले। या उद्यानांना मावळ्यांची नावे देण्यात आली आहे। या विकास कामांच्या जोरावर खरजूल स्वतः तर हरीश भडांगे यांनी त्यांच्या पत्नी विशाखा भडांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले। नागरिकांचाही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे। दरम्यान या सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। निवडणूक 2026 प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले सर्वांचे लाडके उपनेते विजयजी आप्पा करंजकर तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ व इथे उपस्थित असलेल्या सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, प्रभाग क्रमांक 19 चे सर्व नागरिक, आज तर खरं या ठिकाणी लकीदादा ढोकणे यांनी सांगितलं प्रभागात आम्ही काय काय कामं केले, परंतु मागच्या वेळेस पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या अनुषंगाने आम्ही प्रभागात एक ना अनेक विकास कामे केले आणि यानंतर आता दुसऱ्यांदी आमच्यावर आदरणीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच आपले उपनेते विजयप्पा करंजकर व हेमंतप्पा गोडसे यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला दुसऱ्यांदी उमेदवारी दिली। पक्षाने आमच्यावर जो काही विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। आप्पा, आम्ही ज्यावेळेस प्रभागात आता फिरतोय, आम्ही जे जे कामं केले त्या कामाची पावती म्हणून लोक इतका प्रतिसाद देत आहेत की आम्हाला त्या प्रतिसादामुळे आम्हाला प्रचारात आणखी उत्साह येतोय। आम्ही सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचा प्रचार चालू असतो आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित नागरिकांना मी सांगते की आमच्यावर पक्षाने तर विश्वास दाखवलाय, पण त्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे म्हणून तुम्ही 15 तारखेला एक मतदान रूपी दान आमच्या पेटीत टाकाल याची मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। असेल, कृष्ण कॉलनी असेल, दत्तनगर असेल, या ठिकाणच्या त्यानंतर सामनगाव रोड येथील सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। त्याबद्दल मी तीनही उमेदवाराच्या वतीने प्रथमतः आपलं आभार मानतो, आभार व्यक्त करतो। या ठिकाणी शिवसेना या पक्षाने एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय महाराष्ट्र देशामध्ये अतिशय वेगाने असा विकास चालू आहे आणि अशा या पक्षाची उमेदवारी मी भारतीय जनता पार्टीत असून सुद्धा या ठिकाणी मला त्यांनी दिली। खरं म्हणजे मी आप्पा असतील, हेमंत आप्पा असतील, बरेचसे गोगावले असतील, खासदार असतील, हेमंत आप्पा, त्यानंतर दादासाहेब भोसे असतील, यांचं मी खरोखर प्रथमतः आभार व्यक्त करतो। गेले 25 वर्षापासून माझे मिस्टर समाज कार्य करत आहे। आता मला लेडीज वार्ड म्हणून उमेदवारी भेटली आहे, तर आम्ही तिघं मिळून, जयश्रीताई, पंडित अण्णा आणि आम्ही तिघं मिळून प्रभागाचा विकास नक्कीच करून दाखवणार। त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्या सोबत असू द्या, एवढीच विनंती आणि आम्हाला मतदान। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। लावून पोटाला शाई,
भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.